गवळण सुद्धा झालेला आहे। मग आता वेळ आली गवळण म्हटल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो। म्हणजे आज पूनम आगरकर आपल्या सेवेसाठी आलेली आहे। तर माझे याच्या आधी सुद्धा याच ठिकाणी याच रंगमंचावर शक्तितुऱ्याचे सामने झालेले आहेत आणि अनेक शाहिरांबरोबर याच रंगमंचावर मी कार्यक्रम केलेले आहेत। तसंच याही वर्षी 2025 रोजी आमचे या ठिकाणी आयोजक चंद्रकांतजी यशवंत जाधव साहेबांनी आम्हाला परत या ठिकाणी आपली सेवा करण्यासाठी बोलवलं आहे। नक्कीच संधीचं सोनं करून जाणार आहे। तत्पूर्वी आपल्याला काही सांगायचं आहे। मला गवळण म्हटल्यानंतर शक्तीवाल्यांची पहिली बारी असते आणि त्या शक्तीवाल्यांच्या पहिल्या बारीवर आधारित तुरेवाले त्यांची बारी करतात। मी जो विषय या ठिकाणी सादर करणार आहे तो बुवा विषय नीट ऐकून घ्यायचा आहे। कारण पूनम आगरकर माझ्या गाण्यांमध्ये शक्यतो आलाप घेते ना, घेते आलाप आवडते ना तुम्हाला? क्या बात आहे, वा वा, दादांसाठी टाळ्या वाजवा जोरदार। तू खरा प्रेक्षक आहे पूनम आगरकरचा, खरंच। माझ्यावरती रसिक जनांच्या जिंकलाच या ताईचा तू। बघा याला म्हणतात संगीतातला जाणकार प्रेक्षक। दादा नाव काय तुझं? नाव काय? नाव सांगा। अरे लाजू नको, मी ताई आहे तुझी, तू माझा दादा आहेस, लाजू नको। आलाप घ्या असं त्यांनी म्हटलं ना मला। हे कोणालाही प्रेक्षक म्हणू शकत नाही। जो संगीतातला जाणकार आहे, ज्याला आलाप येते त्यालाच प्रेक्षक बोलणार, बरोबर आहे की नाही? जिंकलं, पहिल्या वारीतच मी जिंकलेली आहे, तू जिंकून दिले मला दादा। आणि असू द्या, बुवा त्यांच्या परीने करतील, मला काही म्हणायचं नाहीये। तेही सादरीकरण छान पद्धतीने करतील। प्रत्येकाची कला आहे आणि प्रत्येकाचं सादरीकरण हे वेगवेगळं आहे। प्रत्येकाची गाण्याची स्टाईल वेगवेगळी आहे, म्हणून माझी स्टाईल वेगळी, बुवांची स्टाईल वेगळी गाण्याची म्हणते मी। तर या ठिकाणी गवळण आपल्या समोर सादर करत आहे। बुवा लक्ष असू द्या, काय म्हणायचं बघा। आला ऐकूया, अहिरबाईवर लागते।
मला जरा दाखवा. शक्ती तुझी डबल बारीची ही गायक एक नंबर, ही गायक एक नंबर. आणि घरगाव म्हसऱ्याची पुन्हा मागरकर, घरगाव म्हसऱ्याची राग तोच आहे, अहिर भैरव राग तोच आहे. म्हणून काय म्हणायचं बघा, लक्षच नाही. शक्तिधरामध्ये असंख्य शाहिरांबरोबर माझे कार्यक्रम झाले. पण बघा, एखादा प्रसिद्ध कलावंत झाला की तुम्ही मला या ठिकाणी प्रेक्षक बघत आहात, पण माझ्यावर जळणारे कमी नाही. भरपूर त्रास होतो, खरंच सांगते. आज मी तुमच्या समोर सत्य घटना सांगते का. मी 2-3 वर्ष कार्यक्रम बंद केले होते रसिक हो. पण जेव्हा मी यावर्षी चालू केलं 2025ला, तेव्हा गणपतीला माझे कार्यक्रम झाले. त्याच्यानंतर शाहीर पूनम आगरकरवर एवढा अन्याय झाला की माझ्याच कलाक्षेत्रातील कलाकारांनी माझ्यावर अन्याय केलाय. माझे कार्यक्रम त्या ठिकाणी माझ्याबद्दल वाईट वंगाळ सांगून माझे कार्यक्रम अडक केले. माझ्या ग्रुपचे कलाकार किंवा माझ्याबद्दल वाईट साईड सांगून, वैयक्तिक विषय सांगून मला या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी कलाकारांनी केलेला आहे. माझे नवरात्रीमध्ये दरवर्षी माझे नवरात्रीमध्ये सकाळ ते संध्याकाळ कार्यक्रम असतात रसिक हो. या कलाकारांनी माझ्यावर एवढा अन्याय केलाय. मी बुवांना म्हणत नाही, बुवांनी मला साथ दिलेली आहे. बुवांना तुम्हाला खरोखर धन्यवाद देते मी, रत्नाकर नमका बुवा. पण आमच्या जळणीला जळणूक खूप आहे. या ठिकाणी भरपूर त्रास झाला आहे. या ठिकाणी माझे वैयक्तिक विषय घेऊन या ठिकाणी कलाकारांनी मला एवढा त्रास दिला वैयक्तिक माझ्या विषयाचा की तो त्रास अजूनही भोगत आहे. असू द्या, हेही दिवस निघून जातील. परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. मी कोणाचं वाकडं केलेलं नाही. माझा परमेश्वर वाईट करणार नाही. म्हणून काय म्हणते बघा, रुवा गवळण सादर करते. वाईट म्हणून घेऊ नका, लक्ष असू द्या गाण्यासाठी. अन्याय कशा बाबतीत होतोय तो वेळ आल्यावर मी तुम्हाला नक्की सांगेन. चालेल ना? म्हणून काय म्हणायचंय बघा, जे गवळण मी या ठिकाणी आपल्या समोर सादर करते ते काय बघा. याला माझा दणका चांगलाच माहित आहे. हो की नाही? हो की नाही? बरोबर ना? वाईट नाही गाणार, चांगलंच गाते. काय वाईट नाही गाणार. इथे माझ्या महिला सुद्धा बसलेल्या आहेत. गायन ते शास्त्र आधारे गायन आणि या ठिकाणी सर्वांचा मान सन्मान ठेवूनच गायन आणि मनोरंजन करणारं बाकी. याला माझा दणका चांगलाच माहित आहे, तरी हा नेहमी स्वतःची लाल करतो आहे. करतो की नाही? करतो की नाही? करतो ना? हा. याला माझा दणका चांगलाच माहित आहे, तरी हा नेहमी स्वतःची लाल करतो आहे. या राधे समोर आज कान्हा तुझी हरायची बारी आहे. आणि तू कितीही प्रयत्न केलास तरीही राधाच तुला आज भारी पडणार आहे. जिथं तिथं याच्या नावाची बोंब ही उठलेली आहे. जिथं तिथं याच्या नावाची बोंब उठलेली आहे. आणि 1 नंबरचा टपोरी चोर म्हणून याची इज्जत गेलेली आहे. चोऱ्या करून करून, शिव्या खाऊन खाऊन याची बुद्धिमत ताटलेली आहे. आणि हा काय लढणार माझ्याशी, हा तर आधीच खपलेला आहे. आधीच खपलेला आहे. आधीच खपलेला. म्हणून काय म्हणायचं बघा, गवळणीकडे लक्ष असू द्या. लई चिडखोर हा कान्हा, आज डाबात चिडणार हा. आज डाबात चिडणार हा. म्हणजे काय माहिती का, मी काय बोलू दे किंवा नाही बोलू दे, तरी बुवा जसा तवा गरम होतो असा तापत. एवढा तापत की काय सुमार नाही. हो, ताप, अजून ताप, अजून ताप. मग मला दुसरी बारी दणक्यात सादर करता येईल. हो की नाही? लई चिडखोर हा कान्हा,
चिडणार हाय, वरवरचा तोरा याचा साऱ्या जगाला माहित हाय. खेळ खेळाया धावतो हा कान्हा, तसं याला हे माहित नाही. काय माहित नाहीये? माहित असेल नसेल पण काय माहित नाही बघा. लय चिडखोर हा कान्हा, आज डावात चिडणार हाय, आज डावात चिडणार हाय. वरवरचा तोरा याचा साऱ्या जगाला माहित हाय. खेळ खेळाया धावतो हा कान्हा, कसं याला हे माहित नाही. बघा याची ती पिचकारी, आकार बघा आकार. बघा याची ती पिचकारी, कशी खालून फुटलेली हाय. पिचकारीचा आकार माहिती ना तुम्हाला? ती कुठून फुटलेली असते? कुठून? पिचकारी कुठून फुटलेली असते? कुठून? म्हणलं काय माहिती? पिचकारी काय, पिचकारीचे रंगपंचमीचे खेळ खेळत नाही का? मग गोकुळामध्ये हा रंगपंचमीचा खेळ खेळला जातो. पण कान्हा जेव्हा रंगपंचमीचा खेळामध्ये दंग असतो, त्याला माहित नसतं ती पिचकारी खाली, पिचकारी खाली, पिचकारी खाली कुठे फुटलेली आहे? नक्की? आई शपथ, वा वा, मानलं तुम्हाला. पिचकारी खाली फुटलेली आहे, बरोबर की नाही? खालीच फुटलेली असते ना, नाहीतर बुवा म्हणतील काहीतरी वेगळं. बुवा, पिचकारी खालीच फुटलेली असते. म्हणून खेळ खेळाया धावतो हा कान्हा, कसं याला हे माहित नाही. बघा याची ती पिचकारी, बघा याची ती पिचकारी, कशी खालून फुटलेली हाय. बघा याची ती पिचकारी, कशी खालून फुटलेली हाय.